अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 27 नोव्हेंबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, तुम्ही काय करता हे आम्ही सारेच जाणतो. भाग 2. तुम्ही अंधारात पाप केले तरी श्री गुरु समोर उघडे होते. श्री गुरु ते आपोआप जाणत असतात. त्यांना पूर्ण सिद्धी प्राप्त असून सुद्धा त्यांची राहणी अगदी साधी असते. त्यांना ज्ञान असून सुद्धा उपाधी नको असते. सर्व जगाचे कल्याण हाच त्यांच्या मनाचा ध्यास असतो. सर्वाधिकार असून केवळ गुरुतत्व सांभाळून ही माऊली राहिली. शिवशक्तीला सुद्धा आश्चर्य वाटू लागले, जे सकळ मांडून मोडतात, कल्याण करतात. त्यांची इच्छा होणे म्हणजे कार्य होणे होय. शिव म्हणजे कल्याण मोडून निर्माण करणारे असून असे दारुण कार्य करणारे यशवंत बाबा होते. सर्व तिन्ही देवांचा कारक देव म्हणजे तो शिव. तो मूळ शिव स्वरूपाचा अवतार म्हणून तूच. तव पायी एकच मागणे आहे, तुझ्या पायी डोई राहावी, तुझा कृपा हस्त शिरी असावा, तुझी नित्य सेवा नित्य नवी आरती गावी, तुझ्या चरणाचे स्मरण करताच वेद उकलून पडतो, बुद्धीत ज्ञान प्रवेशते. त्या यशवंतांना माझा नमस्कार असो. ज्ञान शक्तीवर आरूढ असणारे, हातामध्ये तत्वमाला घेणारे, भक्तिमुक्ती दासी असणारे यशवंत बाबांना माझा नमस्कार असो. ज्याने स्थिरचर व्यापून टाकलेले आहे, अवकाश पूर्ण भरलेले आहे, जो मोक्षदाता आहे, त्या सद्गुरूंना माझे नमन असो. काही परमार्थ व्हावा, नाहीतर सगळे जीवन व्यर्थ होईल, म्हणून कृपावंता पामराच्या शिरी कृपा हस्त ठेवा. आपले दर्शन झाले, माझे जीवन सफल झाले, मलाही पावन करा. आपले कृपावलोकन महत्वाचे आहे. मनीचा असा भाव जाणून श्री गुरूंनी आशीर्वाद दिला. सद्गुरूंच्या ठिकाणी जागा मिळाली. मग भक्तराव निश्चिंत झाला. त्याच्या ठिकाणचा भाव जाणून श्री गुरुराव संतोषित होतात. भक्तांच्या दुर्दैवात उडी घेतात आणि देवाची भेट घडवून आणतात. हाकेसरशी उडी घालणारा, बंद तोडणारा, ब्रह्मलेखा मोडणारा तो सर्व शक्तिमान यशवंत आहे. काम आणि राम असेल तरच आराम मिळेल, नाही तर रामही नाही व कामही नाही अशी अवस्था होईल. असेल माझा हरी तर देईल पलंगावरी, ही वृत्ती कार्य आहे. अर्थात वासना सांभाळाव्यात. हाताने खूप काम करतो म्हणून पुढे आराम मिळेल असे गुरु आवर्जून सांगतात. परमार्थ देऊन सर्व स्वार्थ पुरवणारे, जीवनाचा अर्थ कळवणारे आणि भक्तांचे कल्याण करणारे श्री गुरु होय. वासनेत क्रोध उपजतो, क्रोधाला मग अवरोध राहत नाही, अवरोधाने अपराध घडतो आणि अपराधाने सर्वनाश होतो. तसा सर्वनाश करणारा पैसा जोडतोही व तोडतोही, इमल्या बांधतो, बांधून मोडून टाकतोही, असा तो अर्थही नाही. अशा श्री गुरूंच्या बोधामृतामुळे चित्त जागविले जाते आणि भक्तांचे कल्याण ठरलेले असते. अरे, जो मुंगीचे मनोगत जाणतो त्याला भक्तांचे मनोगत कळणार नाही काय? त्याला सर्व कळते, पण आपल्याच आड कामाचे क्रोध पर्वत येतात. म्हणून मानवाने प्रयत्न करून साधू संत संग करावा, त्यामुळे कोट कल्याण होणार आहे. गुरूंचे चरण मिळताच
ज्ञानाचे धन मिळते, अज्ञानाचे पारणे फिटते. मग बंध कसले? तो उदारांचा उदार आहे, देताना थोडेफार असा काही विचार करत नाही. जगामधला सर्वश्रेष्ठ दाता, अमर्याद दाता म्हणजे श्री गुरु होय. काही खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी खातात. गुरुरायासारखे मात्र चव सुद्धा करत नाहीत. अन्न वस्त्र निवारा या गरजांचा कचरा त्यांनी केला. झोपायला धरती, पांघरायला आकाश, एवढाच त्यांचा पसारा. श्री गुरु म्हणजे कामधेनू. ती कामधेनू घरी आली असता भांडे घेऊन फिरणे योग्य आहे का? फकीर कधी संसाराची फिकीर करत नाही. हे गुरुराया बाबा, तुझी लीला ब्रह्मादिकाला कळत नाही. हे भक्त प्रतिपाळ्या, जो जग बघतो एका ठाई उभा राहून त्याला जागा सोडावी लागत नाही. त्याच्या कृतीतून सदा जीव भक्तीच होत असते. अशा सद्गुरू यशवंत बाबांना माझे नमन असो. त्यांच्या दरबारात सगळेच येणार, धनिक धनहीन, मोठा लहान, मंद बुद्धीहीन बुद्धिमान, सारेच. असा सर्व गुरुचा दरबार. इथे लहान नाही, थोर नाही, ब्राह्मण नाही, महार नाही. ज्याचा त्याला न्याय मिळत असतो. म्हणून जो रात्रंदिन त्यांचे स्मरण करतो त्याच्या अवघ्या पापाचा शीण उतरून जातो. म्हणून माणसाने एकच करावे. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, गृही दारी, शय्येवरी, रती सुखाचे अवसरी त्यांचेच कीर्तन करावे. कीर्तन करताना हर्षभराने नाचावे. मग प्रायश्चित्ताचे ठाणे उठते. तू करता करविता आहेस, तू श्रोता आहेस, तू वक्ता आहेस, मग इथे माझी अहंता काय? एवढेच नव्हे तर तू लिहिताही आहेस. इथे माझे मी पण उरले नाही व देवभक्त हा सुद्धा देवभेद राहिला नाही. आता व्यर्थ शीण करत नाही, कारण चिंतामणी मला चिंतामुक्त करत आहे. तो माझ्या हाती गवसला आहे. असा तो आदिमा आहेस. तुझ्या दातृत्वाला सीमा नाहीत. मी पामर तुझे गुण गात आहे. ज्ञान तसा मान गुरु दरबारांच्या दरबारी मिळत असतो. मागता थोर आहे म्हणून त्याचे ते जाणून कोड पुरवितात. त्याच्या दुःखाने दुखावतो, सुखाने सुखावितो. तो एक भला सज्जन असतो. विज्ञान काहीही म्हणेल, पण हे भक्तांचे जीवन असते. भक्त गुरु ऐक्य जाण आहे. ते भक्त आनंद लुटत आहेत. हा भक्तांचा अनुभव आहे. तिथे विज्ञान काही करू शकत नाही. माणसाने मात्र उत्तम व्यवहाराने धन जमवावे, उदात्त विचाराने ते घालवावे, तन मन धन गुरुचरणे अर्पण करावे, अन्नदान भजन कीर्तन नाम याची लयलूट करावी, हरिहाट मांडावा. यासाठी सज्जनाची संगत उपयोगी पडते. मदिरा आणि मदिराक्षी याचे ज्याला वेळ आहे त्याला श्री गुरु पाठवळ देत नाहीत. याला गीता साक्ष आहे. कारण ते अपेय पिणे योग्य नाही, अनाचार करणेही योग्य नाही. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.